नमस्कार. आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचा असा भन्नाट हलवा की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनावासा वाटेल. कमी साहित्यात बनणारा हा हलवा तुम्हाला नक्की आवडेल. तर सुरू करूया ही रेसिपी. मी एक दुधी घेतली, स्वच्छ पाणी धुतली. आता मी हे मधून कापून घेते आणि आता ह्याची सगळी सालं काढून घेते. हे बघा, ह्याची सगळी सालं काढून झाली आहेत. आता ह्याची देठं काढून घ्यायची. आता मी ह्याची सगळी बिया काढून घेते. हे बघा, हे हे असं मधून असं कापायचं. हे सगळी बिया ही सगळी काढायची आणि बाजूला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ठेवायचं. आणि लक्ष द्या की ह्यामध्ये कीड नसली पाहिजे. कीड असेल तर बाजूला काढून ठेवा. अशा प्रकारे बाकीची पण सगळी बिया काढून ठेवते. हे बघा, सगळी बिया काढून झाली आहे. आता मी किसायला घेते. सगळी दुधी किसून घ्यायची. हे बघा, किसून झाली आहेत. आता मी हलवा करायला घेते. आता मी ते भांडं ठेवलंय मीडियम फ्लेमवरती. ह्यामध्ये तूप घालायचं. थोडं तूप वितळलंय. आता ह्यामध्ये मी दुधी घालते आणि चांगलं भाजून घ्यायचं मीडियम फ्लेमवरती. हे बघा, दुधीमध्ये पहिल्यापासून पाणी असं म्हणून पाणी सुटेल. हे बघा, पाणी सुटत चाललंय. हे बघा, पाणी सुटले. बघा, पाणी दिसते तुम्हाला, पाणी सुटते आपोआप. असं चांगलं भाजून घ्यायचं. ह्यातलं पाणी सगळं गेलं पाहिजे. आता 5 मिनटं असं झाकून ठेवायचं स्लो फ्लेमवरती. 5 मिनटं झाली आहे. मी आता झाकण काढते. हे बघा, ह्यातलं पाणी चांगलं आटलंय. आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालते मी मनुका, काजू, बदाम आणि चांगलं मिक्स करून घेते. आता यामध्ये मी दूध घालते. 2 छोटा कप दूध घातले. उकळलेलं दूध घेतले आणि चांगलं मिक्स करून घेते. आता यामध्ये मी वेलची पावडर घालते. वेलची पावडरने चांगलं सुगंध येईल आणि चांगली चव येईल हलव्याला जर आपण वेलची पावडर घालू तर. आणि ह्यामध्ये मी साखर घालते 5 चमचे. चवीनुसार तुम्ही घालू शकता, तुम्हाला किती गोड हवं ते. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, साखर चांगली वितळली आहे. आता ह्यावरून मी तूप घालते अजून छान टेक्स्चर येण्यासाठी. तर आपला हा तयार झाला आहे दुधीचा हलवा. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर बघा, आपला दुधीचा हलवा मस्त रेडी झाला आहे. असं छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती. तर चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.